I11 चिंचवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय आणि इन्व्हाइट केले बॅटिंगसाठी ते म्हणजे देवीचा पाडा टीमला. कैलाचा पहिला चेंडू स्ट्राइक डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल सरळ सुसाट वेगाने सीमा पार, पहिल्या चेंडूवर येतोय दणदणीत चौकार 4 रन. नेरे दोन्ही टीमचे कॅप्टनला मी विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. तलोजे संघाचे संघनायक आणि छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघाचे संघनायक आपण टॉस साठी संपर्क साधा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करुमे देव सर्व कार्येषु सर्वदा प्रथम करण्याला वंदन करून मॅचच्या दिशेने आपण इथे जाणार आहोत. चिंचवली विपक्ष देवीचा पाडा. या दरम्यान त्याला लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर सर्व करून त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू जाईल सरळ वन बाउन्स ओव्हर दी लाईन. लगातारचा पाठोपाठचा यशच्या बॅट मधून येतोय हा धमाकेदार आक्रमण केलं ते पहा. आपले इरादे स्पष्ट केले यशने. यशच्या बॅट मधून आपण 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज राहतील गोलंदाजीसाठी. ओव्हर द विकेट इथे देखील पहा मोठा फटका, चेंडू जाईल सरळ ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करत हॅट्रिकच्या स्वरूपामध्ये येतोय हा चौकार 4 रन. यांचे या व्यासपीठावरती शुभागमन मामा आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. लगातार 4 चौकार, क्या बात आहे. दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्ले मध्ये एन्जॉय करत असताना आपल्याला इथे फलंदाज पाहायला मिळते. इथून देखील पहा मोठा फटका लगवायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणता संपर्क नाहीये. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अँगल चेंज केला होता. इथून मात्र चेंडू पीच झाल्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न. फुल टॉस होता ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. इथे चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सरळ वाईडिश लॉंग ऑनला सीमा पार. यशच्या बॅट मधून येतोय हा तडाखा चौकार 4 रन. टीमचे कॅप्टन यावा आपण लगेच टॉस करण्यासाठी. आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. तर तलोजे मजकूर संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. इथून 1 षटकाची समाप्ती झाली. 1 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम देवीचा पाडा टीम आपण पाहतोय. खरं तर 20 धावा धाव फलकावरती पॉवर प्ले मध्ये पूर्ण एन्जॉय केले ते बॅटिंगला ते म्हणजे यशने. प्रकाश मात्रे आणि अविनाश मात्रे यांच्या माध्यमातून खरं तर ही टीम पॅक केलेली आहे. टी शर्ट देखील आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर चांगले टी शर्ट आणि तिथून मात्र दमदार सुरुवात केले सलामीवीर बॅट्समन यशच्या माध्यमातून आपण 5 चौकार आपल्याला पाहायला मिळाले पहिल्या ओव्हरमध्ये. आता वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन प्रथमेश शेलके मैदानाच्या आतमध्ये. इथून चांगली गोलंदाजी करावी कारण कैलाश डुकरेचं पहिलं षटक अतिशय महागडं राहिले. इथून कशा प्रकारे कमबॅक करेल टीम I11 चिंचवली हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण राहील. कारण पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर 20 धावा खर्च केल्यात. आता इथून मात्र खरं तर यजमान टीम आहे I11 चिंचवली. कारण खेळपट्टीचा पूर्णपणे अंदाज आहे. इथून मात्र कशा डावाला सावरेल याचा देखील हे देखील पाहणं महत्त्वपूर्ण राहील.
प्रथमेश शेळके याला दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकामध्ये कसा खेळ सादर करतील इथून टीम क्रियांश 11 आई गावदेवी देवीचा पाडा ही टीम आपल्याला पाहायला मिळते. जितेश पाटील ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. यशने चांगली सुरुवात केली होती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू गती खरं तर इथे जाणवली या चेंडूमध्ये. चेंडूने बॅट मध्ये कोणताही संपर्क नाही. चेंडू सरळ विसवला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चेंडू पिच झाल्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न गोलंदाज प्रथमेश शेळके याचा खरं तर चांगला राहिलाय. डॉट चेंडू सांगता चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. इथून डॉट चेंडू कशी येतील याचा प्रयत्न मात्र आई 11 चिंचवली संघाला करावा लागेल. धाव फलकावर धावा. धाव संख्या स्थिर. धाव संख्या 20. बिना एकही विकेट अजूनही गमावलेला नाही टीम देवीचा पाडा टीमने. इथे मात्र लाईन शेक केली जाईल. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न प्रथमेश शेळकेचा खरं तर असफल राहिलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल. टोटल 21 धावा धाव फलकावरती. पहिला चेंडू यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर थोडासा दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्न प्रथमेश शेळकेचा असफल राहिलाय. टोटल 21 धावा धाव फलकावरती. 7 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. उर्वरित या षटकातले 5 चेंडू बॅलन्स असतील. स्लॉट मध्ये चेंडू होता. क्या बात आहे. इथून देखील लेंथ मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. चेंडू पिच झाल्यानंतर बाहेर वळवण्याचा प्रयत्न प्रथमेश शेळकेचा वारंवार राहिलाय. चांगला खरं तर हा चेंडू उतरला होता. चांगली गोलंदाजी. जमलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं तसेच आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं मी लभेश दिघे मोरबे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. इथे देखील वेट अँड वॉचचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. फेकी खराब राहिली आहे. बॅकअप मिळाला परंतु 2 धावा इथे जरूर पूर्ण केल्या जातील. फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत. डे नाईटची क्रिकेट स्पर्धा खरं तर आपण चिंचवली गावामध्ये खरं तर आपण पाहत आहोत. टोटल 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. टोटल 23 विदाउट लॉस. चांगली सुरुवात राहिली ती म्हणजे क्रियांश 11 आई गावदेवी देवीचा पाडा संघाची. 23 धावा धावफलकावरती. प्रथमेश शेळके खरं तर थोडंसं कमबॅक करून देत असताना आई 11 चिंचवली संघाला. कारण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा खरं तर कैलाश डुकरेच्या माध्यमातून खर्च केल्या होत्या. इथे देखील 5 स्लॉट मध्ये चेंडू. क्या बात आहे. चेंडू साईल सरळ टाटा बाय बाय करत. इट्स द ह्यूज हिट. शानदार षटकार. मिळाला जसा आपल्या पाल्यामध्ये चेंडू आला खरं तर ऑन द राईज खरं तर चेंडूला फेकून दिलं सरळ सीमा पार. षटकारच्या साह्याने धावफलक फ्लाय होईल. टोटल धावा लागले धावफलकावरती 29. अँगल चेंज केला. क्या बात आहे. दमदार चेंडू उतरला. चेंडू पिच झाला तर अतिरिक्त उसळी या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे चेंडूने बॅट मध्ये कोणताच संपर्क नाहीये. मागील चेंडूवरती एक षटकार जितेश पाटीलने लगवला. त्यानंतर मात्र इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंडू थोडस अखूट टप्प्याचा टाळला आणि त्या चेंडूवरती खरं तर उसळी खरं तर मिळाली. त्यामुळे इथे मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट चेंडूची सांगता गोलंदाज तयार. अंतिम चेंडूवरती देखील प्रहार केलाय. चेंडू मिड विकेट रिजन मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. शेवटच्या चेंडूवर जितेश पाटीलच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार. साह्याने खरं तर धावफलक फ्लाय होईल. टोटल 2 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना क्रियांश 11 आई गावदेवी देवीचा पाडा संघ जाऊन पोहोचला बिनगणेच्या मोबदल्यामध्ये 35 धावा म्हणजे 17.50 ची सरासरी इथून गाठली आहे. ती म्हणजे देवीचा पाडा संघाने पॉझिटिव्ह सुरुवात इथून सलामीवीर बॅट्समन करत असताना आपल्याला पाहायला मिळते. दमदार करत सुरुवात झाली. इथून मात्र आई 11 चिंचवली संघाला कमबॅक करावं लागेल कारण धावा वाचवाव्या लागतील. खरं तर या खेळपट्टीवर आपण पाहतो तर धावा खरं तर जास्त बनताना आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाजासाठी अतिशय अनुकूल असलेली खेळपट्टी आजच्या दिवसामध्ये जणू काही रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळते खेळपट्टी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धावा धाव फलकावरती. एकही गडी बाद नाहीये. खरं तर चांगली सुरुवात राहिली. आता मात्र पहिल्या षटकामध्ये ज्याने धुवाधार फलंदाजी केली तो यश
ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळालं. इथे पहा रिव्हर्सचा फटका, शानदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल सरळ थर्ड मॅन रिजन मध्ये. 1 बॉल सीमा पार 4 रन. पण हे समुद्र गीत ऐकलात. गेले 5 दिवस आपण खरं तर प्रेक्षकांचं मन तल्लीन करण्याचं काम आणि सीमारेषा आतमध्ये असलेल्या सर्व खेळाडूंचं मन प्रफुल्लित करण्याचं काम डीजे मास्टर नितीनच्या माध्यमातून केलं आहे. दमदार गीत त्यांच्या माध्यमातून. रामदा विकेट, बॅक चेज लागले. शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये खेळाडू आहे. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि इथे देखील 2 धावा. थोडेसे चाचपले तिथे फिल्डर आणि त्याचा फायदा बॅटिंग करत असताना टीम देवीचा पाडा संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज यश आणि जितेश पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतो. टोटल 2 धाबेच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. टोटल 41 धावा धावफलकावरती. इथून i11 चिंचवली कसा खेळ सादर करेल, कशा धावा वाचवल्या जातील याचा मात्र प्रयत्न करावा लागेल ते चिंचवली टीमला. इथे पहा अलोन द कार्पेटर्सने ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. वाईट लॉंगरला खेळाडू अभिषेक तिथे तैनात आहेत. चेंडू पकडतील, फेकतील, तोपर्यंत 1 धाव जरूर मिळेल. मंथन गोलंदाजी मार्कवर आलाय. मंथनने 3 चेंडू अद्याप हाताळलेत, 7 धावा खर्च केलेत. इथून मात्र शेवटचे 3 चेंडू कसे असतील हे देखील पाहणं महत्वपूर्ण, कारण टोटल 42 धावा लागलेल्या आहेत. आला घालावा लागेल. इथे जलद गतीने धावा येत आहेत. इथे ओव्हर पिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न यॉर्कर केला होता. लेजर चेंडू, इथे मात्र फेकी चांगली राहिले. बॅकअप देखील चांगला राहिला. 1 धाव जरूर मिळेल. इथे बाईकच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल खात्यामध्ये. एका धाबेच्या मदतीनं टोटल 43 धावा धावफलकावरती. दमदार सुरुवात राहिली. सलामीवीर बॅट्समन यश आणि जितेश पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतो. पहिल्या षटकाचा विचार केला तर 20 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर प्रथमेश शेळके आला. प्रथमेश शेळके देखील थोडासा मागडा राहिलाय. राऊंड द विकेट. इथे देखील मोठा फटका लगवायचा होता. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. अभिषेक शेळके तिथे मैदानाच्या आतमध्ये फेकतील, तोपर्यंत इथे 2 धावा. कलेक्टिंग थोडीशी खराब राहिली आणि तिथे मात्र बॅटिंग करत असताना देवीचा पाडा टीमला 2 धावा जरूर मिळतील. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. टोटल 45 धावा धावफलकावरती. चेंडू अडवला होता, परंतु तिथे मात्र यश टॅनला तिथे चेंडू लावायचा होता, परंतु तिथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. गोलंदाज तयार. मंथन फुलटॉस चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, एज लागले आणि तिथे मात्र पहिला कर झटका. बॅटिंग करत असताना क्रियांश 11 आई गावदेवी देवीचा पाडा संघाला यश जातोय मैदानाच्या बाहेर. यस थँक्यू. बघा मंथन याची दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकामध्ये जवळजवळ 39 धावा कुठल्या होत्या आणि या गोलंदाजाने फक्त आणि फक्त 90 धावा दिल्या. हा नवीन चेहरा तुम्ही या ठिकाणी पाहू शकाल. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आपला कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पाठवा आणि मी विनंती करतो त्यांचे प्रतिस्पर्धी तलोजे क्रिकेट संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. तर चिंचवली गावचा छोटा टायगर प्रशांत दादा शेळके उर्फ गोट्याबाई सिव्हिल पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आहेत. मित्रांनो खूप मोठं नाव आहे पेंटिंग क्षेत्रामध्ये. गोट्याबाई आपलं सहर्ष स्वागत आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं योगदान आम्हाला इथे देण्यात आलं. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. चला प्लीज दोन्ही कॅप्टन या. लगेच नेरे संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. तर ॲडव्होकेट बालकृष्ण भोपी रिडगर यांचे बंधू क्रिकेटसाठी धर्म मानणारे अरुण भोपी साहेब यावं आपण व्यासपीठावरती. संतोषबाई शेळके इथे आपल्याला आमंत्रित करत आहेत. यावं आपलं सहर्ष स्वागत. सर्व खरं तर पाहुण्यांचं मनपूर्वक आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करू. जमलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं देखील सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. तिथे सुपर 12चा सामना आपल्याला लढताना पाहायला मिळतो. एक साईडला आई गावदेवी चिंचवली संघ आपण i11 चिंचवली आणि देवीचा पाडा. शेवटचा अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये. लाऊड फील पंचांचा बोट आकाशाकडे. सलामीवीर फलंदाज जितेश पाटील इथून मैदानाच्या बाहेर. गोलंदाज मंथन भगतने खरं कमबॅक करून दिलाय i11 चिंचवली संघाला. कारण 2 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव संख्येचा विचार केला तर टोटल आपण पाहतो 36 धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे कमबॅक केला. फक्त मंथनने 9 धावा खर्च केल्या होत्या.
तिथून मात्र शेवटचं षटक आता घेऊन आलाय धीरज. त्याच्याच पावलावर पाऊल टाकून गोलंदाजी करावी लागेल, कारण धाव संख्येचा जर विचार केला तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा. आणि इथून मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहन म्हात्रे फलंदाजीसाठी सज्ज झालाय. एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळतात, कारण सुरुवात दमदार राहिली होती, पॉझिटिव्ह सुरुवात झाली होती खरं तर टीम क्रियांश 11 आई गावदेवी संघ देवीचा पाडा संघाचे. आणि इथून मात्र थोडासा अडथळा आणि संकटामध्ये सापडलाय तो म्हणजे देवीचा पाडा संघ. इथून मात्र शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रसन्न शेलके मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत आहेत. टोटल धाव संख्येचा विचार केला तर टोटल धाव फलकावरती लागले ते म्हणजे 45. धाव संख्या स्थिर आहे. इथून मंथनने खरं तर चांगली गोलंदाजी केली होती आणि तिथून मात्र त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना प्रसन्न शिलके आपण इथे पाहतोय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला बॅटिंगसाठी आकाश पाटील. कशा प्रकारे बॅटिंग करेल, उर्वरित काही चेंडूवरती टार्गेट सेट करणारे खरं तर चेंडू बॅलन्स आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रसन्न शिलके देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खरं तर कमबॅक करून देत असताना 11 चिंचवली संघाला. गोलंदाज तयार, आकाश पाटील ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतील. राऊंड द विकेट, अखूट टप्प्याचा चेंडू पूल केलाय, दमदार स्ट्रोक, चेंडू जाईल बॅकवर्ड स्पेल रिजन मध्ये, 1 बाउंस सीमा पार, 4 रन. सन्मान्य अतिथी ऍडव्होकेट मनोज भुजबळ साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन आपण पाहताय. वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत मित्रांनो. आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांचं आम्ही दमदार योगदान पाहतो की प्रत्येक खेळाडूसाठी ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट देखील देण्यात येत असतात, असे दमदार नेतृत्व आणि भारतीय जनता पार्टीचे असे खंबीर नेतृत्व म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो ते या ठिकाणी ऍडव्होकेट मनोज भुजबळ साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन. साहेब आपलं स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. इथे पहा मोठा फटका लगवायचा होता, एलिव्हेशन कमी आपल्याला पाहायला मिळाला, ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न आणि अजून एक विकेटचं पतन. चौथा झटका टीम क्रियांश 11 देवीचा पाडा संघाला. फलंदाज आकाश पाटील बाद. पाटील साहेब यांचं व्यासपीठावरती शुभागमन त्यांच्या समवेत सोमनाथ म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. तत्पूर्वी फटाक्यांच्या आतषबाजीने इथे ऍडव्होकेट भुजबळ साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहताय. फटाक्याच्या आतिषबाजीने खरं तर पाहुण्यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळालं. इथून मात्र गोलंदाजी मार्कवर प्रसन्न शेलकेला चांगलं कमबॅक, 4 रन देत 3 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये. दमदार गोलंदाजी राहिले खरं तर प्रसन्न शेलकीच्या माध्यमातून. टोटल धाव फलक स्थिर, टोटल 49 धावा धाव फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून पहा मोठा फटका लगवायचा आहे कव्हर रिझर्व मध्ये. इथे मात्र दमदार शेल घेत होतो. क्या बात आहे, कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट अभिषेलकेच्या माध्यमातून हा टिपलाय शेल आणि फलंदाज राकेश संपलाय खेळ. अध्यक्ष भारतीय जनता पार्टी प्रदेश निमंत्रित सदस्य तथा ओबीसी मोर्चा हेडक्वार्टर दिल्ली रिसर्च अँड पॉलिसी संयोजक महाराष्ट्र, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भाजप ओबीसी मोर्चा आणि उपाध्यक्ष संघटन अखिल भारतीय अधिवक्ता परिषद रायगड जिल्हा ऍडव्होकेट मनोज भुजबळ साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन आम्ही आपलं स्वर्गीय दशरथ शेळके स्मृती चषक आणि सुनील शेळके चषक ग्रामपंचायत सदस्य या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत साहेब. शेवटचा चेंडू इथे मात्र लावडा फील केली होती. एक धाव पूर्ण आणि एका धावेच्या मदतीने पहिल्या सत्राची होईल इथून समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा क्रियांश 11 आई गावदेवी देवीचा पाडा संघ जाऊन पोहोचला. 50 कंप्लीट केले आणि आता मात्र समीकरण असेल टीम आई 11 चिंचवली संघासमोर येणारे 24 चेंडू 51 धावेची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट जरूर निर्माण होईल कारण धाव फलकावर धावा 50 आहेत. 51 धावांचं लक्ष यजमान टीम आई 11 चिंचवली संघासमोर ठेवले. कशा प्रकारे धावांचा पाठलाग करतील का धावा डिपेंड करतील क्रियांश 11 आई गावदेवी देवीचा पाडा संघ हे देखील पाहणं महत्वपूर्ण राहील.
खेळ पूर्णपणे i11 चिंचवली संघासमोर खरं तर आपण पाहायला मिळाला. त्यानंतर प्रसन्न शेलकेने देखील दमदार गोलंदाजी केली. त्याच्याच पावलावर पाऊल टाकून इकॉनॉमिकल स्पेल मैदानाच्या आतमध्ये आतला. त्यामुळे पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक केला i11 चिंचवली संघाने. आता लक्ष असेल टोटल 51 धाबेचा 24 चेंडू असतील शिल्लक. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय म्हणजे पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धाबा 50 आणि 51 धाबेंचं लक्ष ठेवले मैदानाच्या आतमध्ये. तर नीरज झांबले जर आपण कुठे असाल तर त्वरित यायचंय. मंथन आपल्याला बोलवत आहे. नीरज झांबले विनंती असेल यायचंय आपण लगेचच. तलोजे क्रिकेट संघाला शेवटचा पुकार असेल. इथे छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर तलोजे मजकूर संघाला आम्ही शेवटचा पुकार देतो की आपला कॅप्टन आपण लगेचच टॉस करण्यासाठी पाठवा. नाव बॅक टू क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण जाणार आहोत. पुन्हा एकदा आपण जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय. तर आपण आज फायनलचा तर हा आपण फायनल डे आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेचा अंतिम दिवस कैलास वाशी दशरथ शेळके स्मृती चषक व माजी सदस्य माननीय श्री सुनील शेळके चषक 2025 हे दमदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. डे नाईट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. कोण बनणार चॅम्पियन आपल्याला थोड्याच तर वेळामध्ये स्पष्ट होईल. येणारे 24 चेंडू 51 धाबेची गरज. टॉस जिंकला होता खरं तर i11 चिंचवली संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं ते देवीचा पाडा टीमला. तर इथे आपण सन्मान करूया मान्यवरांचा ज्यांचा आत्ताच्या व्यासपीठावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळालं. मित्रांनो आज समाजा दृष्टिकोनातून महत्वाचे घटक म्हणून ज्यांना आपण संबोधतो असे ॲडव्होकेट मनोज कृष्णाजी भुजबळ साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. अनेक पदं मात्र त्यांच्या माध्यमातून भूषवली गेली. ते पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा सार्वजनिक बांधकाम विकास व नियोजन समितीचे माजी सभापती देखील राहिले तथा पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष आहेत. मी सुनील शेळके साहेब आणि गुरुनाथ शेठ करमेलकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट मनोज कृष्णाजी भुजबळ साहेब यांचा इथे सन्मान करावा. भारतीय जनता पार्टी प्रदेश निमंत्रित सदस्य तथा ओबीसी मोर्चा हेडक्वार्टर दिल्ली रिसर्च अँड पॉलिसी संयोजक महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भाजप ओबीसी मोर्चा आणि उपाध्यक्ष संघटन अखिल भारतीय अधिवक्ता परिषद रायगड जिल्हा ॲडव्होकेट मनोज कृष्णाजी भुजबळ साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं मायचे उद्गार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन इथे साहेबांचा आपण शुभ सन्मान पाहिलात. धन्यवाद. Yes, over to commentary box. Yes, thank you प्रवीण सर. इथे मात्र आपण मॅच पाहत आहोत सुपर 12 ची. एक साइडला i11 चिंचवली संघ फाईट करतोय. येणारे 24 चेंडू 51 धाबेची गरज. क्रियांश 11 आई गावदेवी देवीचा पाडा संघ आपल्याला समोर पाहायला मिळेल. दोन खरं तर तुल्यबल संघ आहेत. इथे मात्र 24 चेंडू मध्ये 50 धाबा केल्या होत्या. क्रियांश 11 आई गावदेवी देवीचा पाडा संघाने 51 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय. मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी कैलास आणि अक्षय पाटील. इथे पहिला चेंडू यॉर्कर करण्याचा प्रयत्न ऑन साइडला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात. अकाउंट ओपन केलं जाते. पहा एक धाब्याने इथे अकाउंट ओपन केलं जात आहे. टीम i11 चिंचवली संघाचं. अक्षय पाटील ऑन स्ट्राईक खेळताना आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी कैलाश डुकरे आणि अक्षय पाटील. आपण पूर्वार्धाचा खेळ खरं तर पाहिला तर पहिल्या षटकामध्ये कैलाश डुकरेवर आक्रमण केलं होतं यशने. 20 धावा मिळवल्या होत्या. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल सुरुवात केली होती. इथून मात्र चिंचवली संघ कशा प्रकारे खेळ सादर करेल. इथे उंची जास्त होती. टायमिंग प्रॉपर जुळलं नाही. शॉट खरं तर फाईन लेग रिजन मध्ये तिथे चुकी झाले आणि तिथे मात्र झेल सोडलाय.
जीवनदान मिळते ते म्हणजे अक्षय पाटीलला. एक धाव जरूर मिळतील. एका धावेच्या मदतीने धावफलक 2 या आकडेवरती. बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये मोठा फटका लगवायचा होता. चेंडूने बॅटमध्ये संपर्क चांगला जुळला नाही. शॉट फाईन लेग रिझनमध्ये चुकी झाली. तिथून त्या चुकीचं कशा प्रकारे जीवनदानाचा फायदा उचलेल बॅट्समन अक्षय. ओव्हर द विकेट. इथे देखील मोठा फटका लगवायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू विसावतोय सर्वयष्टी रक्षकाच्या हातामध्ये. जसे डॉट चेंडू इथून फेकले जातील तसा पूर्णपणे प्रेशर तो फलंदाजांवरती जरूर येईल. कारण 51 धावा चेस करायचे आहेत. कंपल्सरी चेस, कंपल्सरी ड्रेसिंग कोड हा स्पर्धेचा नियम आहे. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. टोटल 2 धावा धाव फलकावरती. इथून मात्र मोठे फटके येणं तेवढंच अनिवार्य राहील ते I-11 चिंचवली संघासमोर. डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. पंचांनी लाईन चेक केले. हा खराब चेंडू आहे. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न इथे खरं तर गोलंदाज हर्षदचा राहिलाय सफल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. टोटल धावा धावफलकावरती. वाईडला रिव्ह्यू इथं घेण्यात येतोय. फिल्डिंगच्या माध्यमातून हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून आपण इथे चाचपणी करणार आहोत. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये संदीप पालकर सर आम्हाला जोडलेत. डान्सिंग डाऊन द विकेट करण्याचा प्रयत्न. तर इथून पहा डिसिजन पेंडिंग आहे. ऑफ शिक्षा बराचसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता. पंच संदीप पालकर सर इशारा येतोय. हा वाईड चेंडू खराब चेंडू आहे. इथून एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल. 51 धावेंचा पाठलाग करत असताना तर I-11 चिंचवली संघ जाऊन पोहोचलाय. बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये 3. खरं तर जलद गतीने धावा कशा येतील याचा प्रयत्न करावा लागेल. इथे देखील बॅटचा संपर्क नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक. बॅट स्विंग चांगला पाहायला मिळाला परंतु चेंडूने खरं तर इथे घेतलेलं वळण फलंदाज कैलाश डुकरेला समजलं नाही. लेग कटर करण्याचा प्रयत्न. फिंगर रोल केले होते हर्षदच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दमदार खरं तर चेंडू हतरले जात आहेत हर्षदच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सज्ज राहतील गोलंदाज. इथे देखील लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न. लावडा फील केली जाते. पंचांनी अपील फेटाळले. इथून देखील लेग बाईकच्या स्वरूपात सत्यमंजी काकडे ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव त्यांच्या माध्यमातून निर्णय येतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे. टोटल 4 धावा धावफलकावरती. एकंदरीत विचार केला टीम I-11 चिंचवली संघात तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्तब्ध आहे. 4 धावा धावफलकावरती. पॉवर प्ले मध्ये जशा प्रकारे सुरुवात करायची होती तशा प्रकारे मात्र इथून सुरुवात मिळाली नाही. इथून देखील स्लॉट मध्ये चेंडू टाकला होता. ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे तिथे वाईड लॉंग ऑफला. चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत एक धाव पूर्ण. आणि इथून मात्र होईल षटकाची समाप्ती. 51 धावांचा पाठलाग करत असताना तर I-11 चिंचवली संघ जाऊन पोहोचलाय. ते म्हणजे बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये 5. आता येणारे चेंडू असतील 18 आणि धाब्यांची गरज असेल ती म्हणजे 46. येणारे 18 चेंडू 46 धाब्याची गरज. 15.33 ची सरासरी इथून गाठायची. ती म्हणजे I-11 चिंचवली संघाला अजून देखील कमबॅक करू शकतात इथून चिंचवली टीम. कारण 1 ते 2 ओव्हर जर चांगल्या मिळाल्या तर इथून मात्र पूर्णपणे कलाटणी मिळू शकते. तर सागर मांडवकर नेरे समालोचक यांचे देखील या ठिकाणी शुभाग मिळाले. सागर आत्ताच मला वाटतंय शिमला कुल्लू मनाली या ठिकाणी मित्रांनो गेले होते आणि तिथून थेट रवाना झालेत. ते या स्पर्धेसाठी सागर आपलं सहर्ष स्वागत आहे सागर दादा आपलं. इथून मात्र आपण पाहतोय मॅच सुपर 12 ची चिंचवली विपक्ष देवीचा पाडा. 18 चेंडू आणि टोटल धाब्यांची गरज असेल 46. 15.33 ची सरासरी गाठेल का हे देखील पाहणं गरजेचं. मोठा फटका लगवायचा होता. ऑफ साइडला चेंडू चटवलाय. एक धाव पूर्ण केली जाईल.
आणि एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे नेण्याचं काम सलामीवीर बॅट्समन अक्षय पाटील करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. टोटल 6 धावा. इथून मोठे फटके कशा प्रकारे येतील, जलद गतीने धावा कशा येतील याचा प्रयत्न दोन फलंदाजांना करावा लागेल. अकुट टप्प्याचा चेंडू, कॅप शॉट सिलेक्शन, चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. रॉकेट हिट, षटकार. त्या फटक्याची नित्यांत गरज आहे, ती म्हणजे I11 चिंचवली संघाला. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. इथे गेला खूप टप्प्याचा चेंडू होता, ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न खेळाडू आहे तिथे, आणि तिथे मात्र थोडीशी चुकी होते आणि त्याचा फायदा बॅटिंग करत असताना चिंचवली टीमला येतोय चौकार. 4 रन. चौकार जरूर ठोकलाय. गोलंदाज रोशन मात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहा, रोशन वरती हल्ला बॉल केला जाईल. इथून मात्र देखील मोठा फटका. क्या बात आहे. चेंडू जाईल सरळ बॅकवर्ड स्पेल रिजन मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. हाय अँड हँडसम, शानदार षटकार. चौकाराची गरज होती, ते मात्र षटकार चौकार ठोकले जात आहेत. ते कैलाश डुकरेच्या बॅट मधून 22 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. चांगली सुरुवात खतर झाली होती देवीचा पाडा टीमची, आणि तिथून मात्र रोशन वरती पूर्णपणे हल्ला बोल केला जातोय. गोलंदाज तयार, ऑफ स्टिकला शपळून मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू आहे तिथे चुकी होते. अशा चुका करत मागात पडतील त्या म्हणजे टीम देवीचा पाडा संघाला. इथून मात्र एक धाव, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट केल्या जातील का करताना थर्ड अंपायर कडे निर्णय सोपवलाय पंचांनी. या चेंडूवरती 2 धावा पूर्ण केल्या आहेत की नाही. फलंदाज कैलाश डुकरे आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे की नाही हे मात्र इव्हेंट जर पाहायला गेलं ना तर गरज नसताना ही धाव घेतली गेली का हा प्रश्नचिन्ह देखील आता पडला असेल. कारण चांगली फलंदाजी होते, लय मध्ये जीवनदान मिळाला होता, परंतु रनआउटच्या स्वरूपात जी अपील केली गेली आहे त्या अपीलेकडे आता मात्र सर्व प्रेक्षकांच्या नजरा फक्त तिसऱ्या अंपायर कडे लागल्या असतील. जरूर खरतर चांगला लय मध्ये होता. पहिल्या षटकामध्ये धावा येत नव्हत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा मात्र मिळवल्या होत्या. चौकार षटकार ठोकले होते कैलाश डुकरेने, आणि इथून मात्र 2 धावेची गरज नव्हती जरूर, पण तिथे मात्र 2 धावा खरतर पूर्ण केल्या जात आहेत की नाही याची चाचपणी आपण I11 इव्हेंटच्या माध्यमातून थर्ड अंपायर संदीप पालकर इथे जोडले गेले आहेत. निर्णय लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. खरतर खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे की नाही हे इथं मात्र चेक केलं जात आहे. कैलाश डुकरे इथून पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहेत की नाही इथून आपल्याला थोड्याच वेळामध्ये निर्णय कळवला जाईल. चेंडू गॅदर केलाय, चेंडू आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये खेळाडू पोहोचलाय की नाही ह्याची आपण चाचपणी करणार आहोत. यस, खेळाडू सेफ असेल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, क्विक टू सिंगल. दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाते. टोटल धावा लागलेत त्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती. राऊंड द विकेट इथे देखील पहा, ऑफ स्टिकच्या बाहेर खरं तर जाऊन इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी लाईन चेक केली. हा चेंडू खराब असेल, पुन्हा चेंडू डिलिव्हर करावा लागेल. गोलंदाज रोशन मात्र अतिरिक्त धावा खर्च करतोय.
कारण पहिल्या षटकामध्ये फक्त हर्षदने 5 धावा खर्च केल्या होत्या आणि तिथून मात्र खराब गोलंदाजी राहिली ती म्हणजे रोशन म्हात्रेची. स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न ऑन साइडला मारला आहे. मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू आहे. 1 बाउंड चेंडूची अडवणी करतील, फेकतील तोपर्यंत एकदा. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये इथून करत असताना i11 चिंचवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाची होईल इथून समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस टोटल 10 फलकावर धावा लागलेत. 51 धावांचा पाठलाग करत असताना i11 चिंचवली संघ जाऊन पोहोचलाय 13.00 च्या सरासरीने 26 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि धाब्यांची गरज असेल ती म्हणजे 25 धावा. चला विनंती असेल तलोजी क्रिकेट संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या ठिकाणी कॅप्टन उपस्थित झालेत. शंकरा यांचं देखील या ठिकाणी आगमन. स्पर्धा आम्हाला पाल्याचे अजून आठवते ते ठोकलेले 5 षटकार हा काल माजवला होता या खेळाडूने. स्वराज गवते तुम्ही इन्स्टाला ऑनलाईन पाहू शकाल मित्रांनो. स्पर्धेची व्हिडिओज करताना दाखवत असताना आपल्या क्रिकेट मित्रांना, कारण भरपूर मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. तर बघा तलोजी क्रिकेट संघ आपल्याला शेवटचा पुकार असेल टॉस करण्यासाठी यावं. तर येणारे 12 चेंडू 25 धाब्याची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केले ते म्हणजे कैलाश डुकरेने खरं तर पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या आणि तिथून मात्र उत्तरार्धाचा खेळ खरं तर सुरू झाल्यानंतर पहिल्या षटकामध्ये हर्षदने 5 धावा केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये कैलाश डुकरेने खरं तर आग ओकणारी फलंदाजी केली. ते म्हणजे टोटल दुसऱ्या षटकामध्ये रोशन म्हात्रेचं खरं तर मागणं षटक राहिलं. टोटल 26 धावा धाव फलकावरती. इथे पहा मोठा फटका ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच कलाबे चेंडू जाईल काऊ कॉर्नर रिझर मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. शानदार षटकार. षटकार फलंदाज आपण पाहू शकाल कैलाश डुकरेच्या बॅट मधून हा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धाब्यांकरता चेंडू. इथे देखील बाउंस साइडला मारण्याचा प्रयत्न. क्या पाहते लगातारचा पाठोपाठचा हा वार केला जातोय. कैलाश डुकरेच्या बॅट मधून येतोय हा शानदार षटकार. मॅच मध्ये कॅच किती महत्वाचा असतो, कारण जिथे मात्र कैलाश डुकरेचा कॅच सोडला होता तिथून मात्र कलाटणी भेटली असती खरं तर देवीचा पाडा संघाला. मात्र तिथून कॅच सोडल्यानंतर 4 षटकार खरं तर ठोकलेले आहेत. क्या बात आहे. इथून मात्र आग ओकणारी बॅटिंग आपल्याला कैलाश डुकरेच्या बॅट मधून पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 32 धावांची मॅरेथॉन इनिंग खरं तर आपल्याला पाहायला मिळेल कैलाश डुकरेच्या माध्यमातून. टोटल 6 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे. 38 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. इथे देखील ऑप्टिकच्या बराचसा बाहेर पंच सुनील तांडेल सर बोलतील. आमच्याकडे इशारा येतोय. हा चेंडू खराब आहे. चेंडू पुन्हा डिलिव्हर करावा लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं आता धाव फलकावरती 39. खरं तर तुम्हाला गोलंदाजाचं मनोबल वाढवायचं असेल तर फिल्डिंग एफर्ट तुम्हाला 100% मैदानाच्या आतमध्ये द्यावे लागतील आणि तो खरं तर एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये दिले नाहीत. देवीचा पाडा टीमने कॅचेस सोडल्यात आणि त्याचं भुगतान मैदानाच्या आतमध्ये बघताना आपल्याला पाहायला मिळतं. इथून देखील खराब लाईन. रोहन थोडासा दिशेन मारा करण्याचा प्रयत्न. लगातार 2 षटकार आले होते. पूर्णपणे प्रेशर इथून कैलाश डुकरेने क्रिएट केलाय गोलंदाजांवरती आणि तिथून मात्र लगातार 2 वाईड चेंडू आणि टोटल 2 धावा. 1 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे. बिनगणींच्या मोबदल्यामध्ये 40 धावा. टिट फॉर टॅट जसं तसं प्रत्युत्तर दिलं जातं. इथून i11 चिंचवली संघ देखील आपण पाहतो. लेफ्ट आर्मवर विकेट गोलंदाजी करत असताना मिस टायमिंग स्ट्रोक. इथे झेल होईल का? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न इथं खरं तर झालाय. क्विक टू सिंगल. 2 धावा जरूर मिळतील. सीमा रेषेच्या खरं तर 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू होता. तिथून देखील 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळतंय.
येणारे 9 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून डॉट चेंडू फेकावे लागतील टीम देवीचा पाडा संघाला. मॅच अजून बनवू शकते, मॅच अजून तंतोतंत आपल्याला पाहायला मिळेल. समांतर सामना चालू असलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. सुपर 12 ची लढत. इथून मोठा फटका, क्या बात आहे. चेंडू अखूट टप्प्यात होता, पुल केला चेंडू, मिड विकेट, बाउंड्री लाईन क्लिअर करत. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. कैलाश डुकरेच्या बॅट मधून धमाका षटकार. आणि शुक्रवार आज कैलासचा दिवस आहे की काय, ती दमदार फलंदाजी झेल सुटले. रेली स्प्रे घेऊन जा लगेच मैदानात, थोडीशी इजा जाणवते. तर येणारे 8 चेंडू 3 धाब्याची गरज. 13 चेंडू आणि 40 धाब्यांची मॅरेथॉन इनिंग. क्या बात आहे. संजू लगेच जा आपण स्प्रे घेऊन. चला तलोजे मजकूर संघाचे कॅप्टन, तलोजा संघाचे कॅप्टन यावं आपण टॉस करण्यासाठी. कैलास बॉल पाहिजे की रेली स्प्रे? स्प्रे. चला स्प्रे असेल लगेच घेऊन जा बंटी. चला संजू जा आपण स्प्रे घेऊन. बघा संजूला पाहता मित्रांनो, त्याची बॉडी पाहिल्यानंतर असं वाटतं की दादा चलते है तो मास, दादा हिलते है तो मास, दादा क्या बॉडी पर मास ही मास नजर आएगा. तितकाच बैलगाडा क्षेत्रामध्ये शॉकिंग तुम्ही पाहू शकाल. रोहित शर्माचे कट्टर फॅन आहेत मित्रांनो. जेव्हा इंडियन प्रीमियर लीग चालू होते ना, तेव्हा मुंबई इंडियन्ससाठी मग हारो जितो शेवटच्या क्षणापर्यंत मुंबई इंडियन्स कुठल्याही संघामध्ये प्रवेश करणार नाही, एकच मुंबई इंडियन्स. संजय यस, जाऊया मॅचच्या दिशेने. प्रवीण सर, येणारे 8 चेंडू 3 धाब्याची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण इथे पाहतो सामना सुपर 12 चा. क्रियांश 11 आई गावदेवी देवीचा पाडा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना आई 11 चिंचवली. 8 चेंडू 3 धाब्याची गरज. इथे देखील सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने चेंडू पुश करण्याचा प्रयत्न होता आणि तिथून देखील आपण पाहतो 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धाब्याच्या मदतीनं विजयाची चाहूल खरं तर जणू काही लागली. ती म्हणजे आई 11 चिंचवली संघाला 2 धाब्याची गरज असेल. इथून येणारे चेंडू असतील 7 आणि 2 धाब्याची गरज. असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये खरं तर देवीचा पाडा टीमने कमबॅक केलंय. हर्षदने दमदार गोलंदाजी हाताळली होती. हर्षदने फक्त 5 धावा खर्च केले होते पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आणि तिथून मात्र कैलाश डुकरेने वन मॅन शो दाखवला. इथे मात्र 1 धाव सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅट्समॅनना आपण पाहू शकाल. सलमेड 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न सफल झाला आणि विजयी होतोय. तर सुपर 6 मध्ये दाखल झालेला आई 11 चिंचवली संघ आपल्याला पाहायला मिळाला. तर अभिनंदन टीम आई 11 चिंचवली संघ. तर ॲडव्होकेट मनोज कृष्णाजी भुजबळ साहेब स्पर्धेतून रजा घेत असताना पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, पनवेल तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष तथा माजी सभापती, सार्वजनिक बांधकाम समिती. तर यावर कैलास लगेच साहेब इथे जातात, परंतु आपल्या त्यांच्या शुभास्ते आपल्याला मॅन ऑफ मॅचची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल. कैलास डुकरे आपण लगेचच यावं या ठिकाणी मॅन ऑफ मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. इथे साहेब मात्र या स्पर्धेतून रजा घेत असताना तुम्ही पाहू शकाल, परंतु जाता जाता त्यांच्या शुभास्ते कैलास डुकरे यांना मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जाईल. चला चिंचवली तलोजे मजकूर संघ. कैलास लगेच जेव्हा आपण साहेबांना इथे जायचंय, तर कैलास तलोजे सामनावीर झेल सुटला आणि त्याच्यानंतर तो तुटून पडला आणि त्याच्यानंतर हा सामना देखील त्याने खेचून आणला आणि थेट आज घरच्या मैदानावरती संघ आई 11 चिंचवली पोहोचलाय. तो सुपर 6 मध्ये 1 ट्रॉफीचा दावेदार. अभिनंदन टीम आई 11 चिंचवली.